मोलगी परिसरात एक दुर्दैवी आज अपघात झालाय. अनफॉर्च्युनेटली दोन मुले आपण गमावले आहे. पण 22 मुले आमचे आता आर्य चिखलगावमध्ये रेफर्ड आहे. त्यांना मायनर इंजुरी आहे. 18 मुले आता डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. त्यांच्यासोबत भेट घेतली आहे. दे आर ऑल स्टेबल. 2 मुले थोडे सिरियस होते असं मला इन्फॉर्मेशन मिळाली आहे, पण सगळ्यांवर उपचार इथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहोत. कोणती पण फॅसिलिटी जर इथे कोणती पण मदत प्रायव्हेट हेल्थकेअर प्रोव्हायडर्स कडून जर गरज आहे तर ती पण निश्चितच आम्ही उपलब्ध करून देऊ. जी पण मदत लागली त्याच्यासाठी डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन अवेलेबल आहे. पेरेंट्सला सांगितलंय, काउन्सिलर्सला पण बोलवलंय आणि 22 आणि 18 आणि बाकी जे 15-16 मुले होते त्यांना इंजुरी नाही आहे, तर त्यांना आता स्टेबिलाइज करून थोडा घरी पाठवण्यात येईल. टोटल जवळपास 70 ते 80 पोरं त्या बसमध्ये आणि त्या परिसरातून होते. जवळजवळ 3 गाड्या भरून तिथून जात होत्या. तर त्यातले हे काही विद्यार्थी होते. तर बाकीच्यांना कसं झालं आणि काय परिस्थिती? नाही, जसं मी सांगितलं की काही मुलांना बिलकुल इंजुरी नाही झाली आहे. त्यांना थोडं स्टेबिलाइज करून आम्ही घरी पाठवणार. 22 जे मायनर इंजुरी आहे त्यांना आर्य चिखलगावमध्ये स्टेबिलाइज करत आहोत. आणि जे 18 ज्यांना थोडा असं वाटत होता की मॉनिटरिंग केली पाहिजे किंवा सीटी MRI जे पण डायग्नोस्टिक्स करायचे होते त्यांना सगळ्यांना इथे आणल्यात. तर 2 मुले माझे समोर आले आहे. त्या सगळ्या मुलांसोबत माझी भेट झाली आहे. आणि शाळेमध्ये आता मुले सुट्टीसाठी आले होते आणि 40गाव मधली एक आश्रमशाळा आहे तिथे जात होते. ड्रायव्हरचं आता काय तपासणी करायची आहे, प्लस एक शिक्षक आणि शिपाई होते शाळेमध्ये, त्यांची पण रक्त चाचणी आणि इन्व्हेस्टिगेशन आमचा आता पोलीस मार्फत तपास चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.